हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि थँक्यू सो मच की तुम्ही इतकं प्रेम देत आहे. इतके छान कमेंट्स असतात, इतके छान मोबाईलवर मेसेजेस येतात. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं खूप 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 थँक्यू. बिकॉज लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतो आपला वेळ आणि तो वेळ देणं कोणासाठी ही सुद्धा खूप मोठी करेजची गोष्ट असते. तो वेळ तुम्ही मला देताय त्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि 100% खूप छान, साधी, सोपी, सिम्पल इन्फॉर्मेशन पण जी तुमच्या आयुष्याला नक्की बदलेल ती देण्याचा मी तुम्हा सगळ्यांना प्रयत्न करणार आहे. हे जे 45 डेजचं चॅलेंज आहे, जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा ऐकताय आधीचे सगळे व्हिडिओज जाऊन बघा. आणि रोज मला नाही होत पॉसिबल की मी तुम्हा सगळ्यांना व्हिडिओ पाठवू शकेन. जर आम्ही व्हिडिओ बनवण्याची मेहनत करतो आहे, व्हिडिओ अपलोड करतो आहे, तुम्हाला फक्त चॅनलवरती यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये जाऊन डे 1, डे 2, डे 3 खूप इझी असतं. जर तुम्हाला नसेल कळत तर कोणाकडून शिकून घ्या, कारण आयुष्यात आपल्याला सतत शिकत राहायला हवं, राईट? फार सोपं आहे. सबस्क्राईब करा चॅनलला, मित्रमैत्रिणींना पोचवा, जेणेकरून चांगली इन्फॉर्मेशन लवकर स्प्रेड होईल आणि आमच्या चॅनललासुद्धा तुमची मदत होईल. सुरू करूया आजचा खूप स्पेशल व्हिडिओ. स्पेशल मी ह्यासाठी म्हणते की जेव्हा आपलं डोकं शांत असतं ना, तेव्हा सगळ्या गोष्टी नीट होत असतात. पण आपल्या आजूबाजूला मॅट्रिक्स असतं. मॅट्रिक्स म्हणजे माया, जी सतत आपल्याला टेन्शन, एन्झायटी देत असते. आता ही माया म्हणजे कोण? तर आपण याला साध्या आणि सोप्या भाषेत समजूया, नेगेटिव्ह एनर्जी. नेगेटिव्ह एनर्जी सगळीकडेच असते. बेसिकली त्यांचं खाणं काय आहे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तुमचे नेगेटिव्ह विचार आणि तेच विचार त्यांना जेव्हा भेटतात तेव्हा तुम्ही त्यांना पोषण देत असता आणि मग तुम्ही म्हणता की माझ्यासोबत असं कसं वाईट होतं. पण आजचा जो टॉपिक आहे तो इतका इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जरी तुम्हाला बिगिनिंगला असं वाटत असेल की नाही हा टॉपिक फार सोपा आहे, पण यू नेव्हर नो पूर्ण व्हिडिओमधलं असं एखादं कन्व्हर्सेशन असेल ना जे तुमच्या हृदयाला भिडेल आणि मग तुम्हाला समजेल की नाही मी कुठे चुकते हे मला कळलं. आपल्या आजूबाजूला अनेक माणसं राहत असतात. काही ज्यांच्यावरती आपण खूप प्रेम करतो किंवा काही जे ऑफिसमुळे आपण एकत्र आलेलो असतो, मित्रमैत्रिणी असतात, नातेवाईक असतात, फार माणसं असतात. बेसिकली लॉ ऑफ अझम्पशन चुकीच्या पद्धतीने जर वापरला गेला तर त्याचे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना भेटतात. दुष्परिणाम म्हणजे काय होतं की आपण एखाद्या व्यक्तीबद्दल एखादा समज केलेला असतो की ही व्यक्ती अशीच आहे. तुम्हाला तेच एव्हिडन्स युनिवर्स द्यायला लागतो. आता कालच माझं सेशन होतं पर्सनल मुलीचं आणि शिक्षणाबद्दल आमचं बोलणं चालू होतं. तेव्हा त्यांच्या मम्मीने बुकिंग केलं होतं. बेसिकली तुम्हा सगळ्यांना समजण्याची गरज आहे की आता एक्झामचे पिरियड्स आहेत. खूप स्टुडंट्स आमच्याकडे येत असतात, खूप हजबंड वाईफ येत असतात, खूप गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड येत असतात. बेसिकली सगळ्या टाईपची लोकं आपल्याकडे येतात कन्सल्टेशनसाठी. पण त्या सगळ्यांचा प्रॉब्लेम हाच असतो की ही व्यक्ती माझ्यासोबत अशी वागते, माझी सासू अशी वागते. कुठलंही नातं घ्या, XYZ कुठलंही. आई मुलाचं असो किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं असो, हजबंड वाईफचं असो किंवा सासू सुनेचं असो. कुठलंही नातं किंवा एखादं बॉस आणि एम्प्लॉईचं नातं असू दे. कुठलंही नातं जर तुम्हाला ठीक करायचं आहे ना, ते बाहेर अचानक नाही बदलणार आहे. ते तुम्हाला आधी इथे बदलावं लागणार आहे. त्या व्यक्तीबद्दल तुमचे काय विचार आहेत, तुम्ही त्याच्याबद्दल दिवसभर काय विचार करता, त्यांच्याबद्दल तुमची जी प्रतिमा आहे ती तुमच्या डोक्यामध्ये कशी आहे हे तुम्हाला आधी कन्फर्म करावं लागणार आहे. जेव्हा आपल्या मनातला बॉस खडूस असतो तर रिअल लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला तेच एव्हिडन्स भेटतात. तुमच्या मनात सध्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जी सोनाली चालू आहे, म्हणजे सोनाली मॅम चांगल्या आहेत, सोनाली मॅम हीलर आहेत, त्यांनी सगळं सांगितलं तर व्हायला लागतं. तीच प्रतिमा तुमच्या रिअल लाईफमध्ये येते आणि मग मी तुम्हाला तशा प्रकारे वाटायला लागते. त्याचप्रमाणे आपली मुलं यांना आपण सतत म्हणत असतो की अरे इथं काही अभ्यासच नाही करत, इथं नुसती खेळत असते. बेसिकली कळत नकळत आपणच त्यांना ते श्राप देत असतो. मला कळतं आहे की ते अभ्यास नाही करत आहे म्हणून तर मॅम आम्ही म्हणतो ना की अभ्यास नाही करत आहे, तो माझ्याशी चांगला नाही वागत म्हणून तर आम्ही बोलतो ना की तो चांगला नाही वागत आहे. पण तो चांगला वागत नसताना त्या सिच्युएशनला बदलणं हे तुमच्या हातात असतं. तुमचे शब्द हे एनर्जीचं काम करत असतात. ती एनर्जी तुमच्या विरुद्ध वापरायची की तुमच्या बाजूने वापरायची हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. समजा तुमच्याकडे आग आहे.
सो त्या आगनी गॅस लावायचा आणि जेवण बनवायचं की घराला आग लावून टाकायची, हे तुमच्यावरती डिपेंड करतं. आता तुम्ही म्हणाल, मॅम तुम्ही असं कसं म्हणताय? पण जे मी वाचलं आहे, जे मी माझ्या अनुभवातून शिकते तेच मी तुम्हाला शिकवत असते. आणि मार्केटमध्ये हे विकत घ्या, हे घेतल्याने हे होईल, हा कोर्स घ्या, हे केल्याने ते होईल, असं सांगणारे तुम्हाला अनेक भेटतील. पण सरळ आणि साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्यासाठी मी हा चॅनल निवडला आहे. सो माझं फक्त एकच उद्दिष्ट आहे की मला तुम्हा सगळ्यांना सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे. इवन मी क्रिस्टल विकताना पण तुम्हाला सांगत असते की क्रिस्टल पण तुमच्यासाठी एक सबस्टिट्यूट आहे. तुम्ही खरोखर बदलायचं असेल तर तुम्हाला आतूनही प्रयत्न करावे लागतील. सो जसं आपण 75% पाण्याने बनलो आहे, त्याप्रमाणे आपले जे क्रिस्टल असतात ते सुद्धा 75% पाण्याने बनलेत. सो ते हळूहळू आपल्या आयुष्याला बदलतात. धडाम करून चेंज कधीच आयुष्यात होत नसतो आणि धडाम करून झालेला चेंज धडाम करून संपून पण जातो. सो जी सक्सेस स्लोली तुम्हाला भेटते, त्या अनुभवात जो माणूस तयार होतो ना, तो माणूस महत्त्वाचा असतो. जर समजा देवाने रातोरात मला व्हायरल करून टाकलं आणि एकाच दिवसात माझे 1,00,000 सबस्क्रायबर झाले आणि अचानक आम्हाला लाखो ब्रेसलेटच्या ऑर्डर्स यायला लागल्या, सो मी सुद्धा हवेत गेली असते. सो मी माझी जर्नी सोडून दिली असती. सो देवाला माहिती होतं की ह्या 3 वर्षामध्ये हिला स्टेप बाय स्टेप गोष्टी द्यायच्या आहेत. सो जेव्हा आपल्याला स्टेप बाय स्टेप गोष्टी भेटतात ना, तर आपण ग्राउंडेड राहतो. आणि ग्राउंडेड झाल्यानंतर म्हणजे मी ह्याच्यावरती तुमच्याशी बेट पण लावू शकते की येणाऱ्या 2 वर्षामध्ये माझं ब्रँड फार सक्सेसफुल झालेलं असेल. आणि मला माहिती आहे की देव सगळ्या गोष्टी फार वेळेवरती आपल्याला देत असतो. सो समजून घ्या, तुमच्या आयुष्यात आता सध्या जे होतं आहे ते तुमच्यासाठी होतं आहे. त्याला तुमच्यासाठी योग्य वेळ माहिती आहे. आता बघा, जेव्हा आपण पाणी पण पितो, सो पाण्यालासुद्धा मेमरी असते आणि ते सुद्धा तुमच्या शरीरात जाताना ती एनर्जी क्रिएट करत असतं. तुम्ही घरात जर अख्खा दिवस भांडत असाल, टेन्शन घेत असाल, कन्फ्युजिंगवाल्या एनर्जीमध्ये असाल, सो तेच पाणी तुम्ही सतत पिता आणि मग तेच सगळं तुमच्या शरीरामध्ये जातं आणि सबकॉन्शियस माइंड त्याप्रकारे रिप्रोग्राम होतं. म्हणून तुमचे शब्द बदला. तुमच्या घरातल्यांना, तुमच्या बॉयफ्रेंडला, तुमच्या गर्लफ्रेंडला, हजबंडला, वाईफला चांगले अफर्मेशन्स द्या. सिच्युएशन वेगळी आहे, ती व्यक्ती बदलायला तयार नाही आहे, पण तिला आधी तुमच्या आतमध्ये बदला. जेव्हा तुम्ही तुमच्या आतमध्ये बदलाल ना, तेव्हा ती बाहेर बदलेल. सो तुम्हाला समजून घ्यायचं आहे की आयुष्य फार साधं आणि सोपं आहे आणि त्या आयुष्याला आपण बदलू शकतो आपल्या सहज आणि सोप्या सोप्या स्टेप्सने. पण त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. आणि आपण जेव्हा ही जर्नी सुरू करतो ना, आय एम रिअली टेलिंग यू दिस की ही कुठलीही मस्करी नाही आहे. पण आपण जेव्हा जर्नी सुरू करतो, सो सुरुवातीला आपल्याला वाटतं की येस, फार सोपं आहे, आपण सगळं करून टाकू. पण जसं आपण ही जर्नी सुरू करतो, मॅट्रिक्स आपल्यासोबत खेळ खेळायला लागतो आणि हा मॅट्रिक्स काय करतो, होणाऱ्या गोष्टी घडवून आणत नाही, छोट्या गोष्टी खूप मोठ्या करतो, आपल्याला अनवॉन्टेड टेन्शन देतो आणि आपले जे प्रियजन असतात त्यांच्यावरती त्यांचं जे मेंटल पीस आहे ते हलतं की त्यांनी आपलं पीस हलवावं. सो अशा प्रकारे ना अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. सो आपल्या सगळ्यांना समजण्याची गरज आहे की माया तिचं काम कधीच सोडणार नाही तुम्हाला कन्फ्यूज करायचं. पण तुम्हाला घाबरायचं नाही आहे, ही जर्नी सोडायची नाही आहे. जर्नी सोडली म्हणून तुमचं भलं झालं का? मला सांगा, ह्याच्या आधी तुम्ही अनेक वेळा पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न केलाच असेल ना, पण ते सोडल्यामुळे आयुष्य बदललं का? सो आत्ता येणाऱ्या वेळामध्ये तुम्हाला फक्त स्वतःवर लक्ष द्यायचं आहे, फोकस राहायचं आहे, आपण काय बोलतो ह्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. 100% जेव्हा तुम्ही स्वतःला देता ना, तेव्हा तुमच्या आयुष्यात 100% बदल येतो. आणि समजून घ्या, साधं आणि सोपं सांगते की प्रत्येक शब्द ही एक फ्रिक्वेन्सी आहे. सो प्रत्येक एनर्जीशी आपण कनेक्ट होत असतो. सो आपल्या आजूबाजूला खूप माणसं राहतात, खूप लोकं असतात, आपल्या घरातले असतात. सो त्यांना आपण जे शब्द म्हणजे देतो, ती आपण त्यांना इनडायरेक्टली एनर्जी देत असतो आणि ती एनर्जी जर खरी झाली तर मग आपण म्हणतो की अरे, हे तर असंच चाललं आहे एवढ्या वर्षापासून. पण तुम्हीच तर म्हणताय ना की तो अभ्यास करत नाही, ती अभ्यास करत नाही, तिचं लक्ष नसतं, त्यामुळे ते तसं घडतं आहे. मला माहिती आहे की ती व्यक्ती अभ्यास नाही करत आहे, तुमच्याशी नीट वागत नाही आहे, पण बोलायला तर सुरू करा की ती व्यक्ती माझ्याशी खूप छान वागते, मला खूप वेळ देते, मी तिची प्रायोरिटी आहे, आमच्यात सगळं छान आहे, माझी मुलगी खूप अभ्यास करते, माझी मुलगी खूप लक्ष देऊन वाचते आणि माझी मुलगी जे वाचते ना ते सगळं तिच्या लक्षात राहतं. किती वेळ लागला पॉझिटिव्ह
होण्यासाठी. सो आपल्या आतमध्ये सगळी सिस्टम देवाने लावून आपल्याला खाली पाठवलेलं आहे, पण त्या सिस्टमचा वापर कसा करायचा हेच आपल्याला अजून कळत नाही आहे. सो त्या सिस्टमचा वापर करा, पॉझिटिव्ह गोष्टी बोला. तुम्ही जे बोलणार आहात ते तुमच्या आयुष्यात नक्कीच घडणार आहे. सो पटापट गोष्टी होऊ नयेत म्हणून देवाने त्याच्यात बफरिंग सिस्टम लावली आहे. म्हणजे थोडं हळूहळू होतं, पण हां इतकं नक्की आहे की एकदा व्हायला लागलं ना की 100% घडायला लागतं. सो अनेक जण मला फोनवर सांगतात की मॅम तुमचा व्हिडिओ बघून मी फार पॉझिटिव्ह झाले, मला फार छान वाटतं. सो प्लीज कमेंटमध्ये पण रिव्ह्यू द्या, बिकॉज लोकांना पण मदत होते त्यांनी की हां त्यांनी ह्या व्हिडिओमधून काय शिकलेत आणि मीसुद्धा तुमच्याशी कनेक्ट राहते. कारण ही माझी बिगनिंग आहे. सो प्रत्येकाची नावं माझ्या लक्षात असतात. सो नक्की कमेंट करा, म्हणजे मला पण कळेल की इथपर्यंत कोण पोचले ह्या दिवसापर्यंत. सो पहिल्या दिवशी एक्साइटमेंटनी हां मॅम मी सगळं करणार हे बोलणं सोपं असतं, पण शेवटपर्यंत करणं ही खरी कसोटी असते. सो उद्यापासून सेशन सुरू होत आहेत. आठवड्याला 4 असणार आहेत, आठवड्याला 1 असणार आहे, महिन्याला 4 असणार आहेत. डीप माइंड रिप्रोग्रामिंग सेशन्स आहेत जे मी स्वतः घेणार आहे. हिंदीमध्ये असतात, कारण माझे ऑल ओव्हर इंडिया आणि वर्ल्डमधून लोक येतात आणि हिंदी समजते सगळ्यांना, म्हणून हिंदीत ठेवलेत. तुमच्यासाठीही काहीतरी नवीन होईल. सो काय करायचं आहे काय नाही करायचं आहे 30 डेज हे सगळं मी त्याच्यात शिकवणार आहे. सो नक्की जॉईन व्हा, कारण बाहेरून बदल करण्यापेक्षा आतून बदल जो होतो ना तो परमनंट असतो. सो क्रिस्टलसोबत जेव्हा पॉझिटिव्ह माइंडसेट आणि पॉझिटिव्ह शब्द वापरायला शिकता तेव्हा आयुष्य फार साधं आणि सोपं होतं. सो मी आहे तुमची फ्रेंड सोना. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, मित्रमैत्रिणींपर्यंत चॅनलला पोहोचवा. सो लवकरात लवकर आपण 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करूया. सो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हसत राहा, कारण हे आयुष्य तुमचं आहे आणि तुम्हालाच क्रिएट करायचं आहे.